कालपासून पाऊस मुंबईमध्ये इतका पडतोय ना, दिवसाचाही पडतोय, रात्रीचाही पडतोय. पण आता थोडासा पाऊस कमी आलेला आहे. आता देखील बघत असाल तर पडतोय थोडा थोडा, बट आता तितका नाही पडत आहे जितका या आधी किंवा काल रात्री किंवा कालच्या दिवशी पडत होता. तर माझी आजच्या दिवसातली मी बाहेरची सगळी कामं संपवली पटपट आणि घरी आलो अर्ध्या दिवसातच, की चला आता पाऊस इतका पडतोय तर बाहेर तरी काय करणार, त्यामुळे घरी येऊन बोललो थोडासा आपण आराम करूया. पण माझं बाहेर काम होतं म्हणून पावसामुळे मी घरी येऊ शकलो. पण ज्या लोकांचं कामच घरून होतं, जी लोक वर्क फ्रॉम होम करतात, त्यांनी करायचं तरी काय. तर मी घरी आल्यावरती एक गोष्ट बघितली, ती म्हणजे आमचं बाळ वर्क फ्रॉम होम करतंय. भर पावसामध्ये सुट्टी नाही दिली तिला किंवा सुट्टी नाही मिळाली, कारण वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांनी रिझन तरी काय द्यायचं पावसाचं. वर्क फ्रॉम होम करणं इतर दिवशी खूप फायदेशीर ठरत जरी असलं तरी पावसाळ्यामध्ये ते फायदेशीर ठरत नाही, कारण आपल्यासारखी त्यांना सुट्टी घेता येत नाही. त्यामुळे मला खूप छान वाटते. मी असं निवांत बसलोय, आज व्हिडिओ करतोय, तुमच्याशी बोलतोय आणि प्रतीक्षा आतमध्ये काम करत बसली. नाहीतर इतर दिवशी काय होतं, कधी कधी मला बाहेर जावं लागतं आणि ती घरामध्ये निवांत काम करत असते. सो आज एकदम उनो रिव्हर्स झालेला आहे इथे. आज माहीत नाही काय अचानक मला कलिंगड खायची खूप इच्छा झाली. त्यामुळे आता मार्केटमध्ये तर कलिंगड असे रोड साईडला पहिले जसे मिळायचे सीझन असताना तसे आता मिळत नाही. त्यामुळे मी झेप्टोवरने कलिंगड ऑर्डर केलं. हे आय थिंक 120 रुपयाचं काहीतरी आहे. 120 रुपयाशी कम्पेअर करता याची साईज खूपच लहान आहे, थोडंसं मोठं येणं मला अपेक्षित होतं. बट आज मी तुम्हाला दाखवणार आहे की कलिंगड खावं कसं, जर तुम्ही दोघेच जण असाल किंवा एकच जण असेल तर. बऱ्याचदा काय होतं की आपण कलिंगडाच्या अशा छोट्या फोडी करतो आणि मग कलिंगड खातो. सो मी आता एक वेगळ्या पद्धतीने कलिंगड खायला लागलो या वर्षापासून. ती पद्धत मी तुम्हाला दाखवतो, मला बेस्ट वाटते ती पद्धत. तर सगळ्यात पहिल्यांदा 2 प्लेट घेऊ आपण. तर या 2 प्लेटसोबत आपल्याला हे 2 स्पून लागणार आहेत आणि हा एक चाकू लागणार आहे. कलिंगडाची ही बाजू थोडीशी आपल्याला कापायची आहे, ही एवढी, आणि त्यानंतर मधून असे 2 भाग करायचे आणि हे 2 भाग असे प्लेटमध्ये ठेवायचे. हा 1 स्पून जाणार यामध्ये, हा 1 स्पून जाणार यामध्ये, आणि अगदी आपण आईस्क्रीम कसं खातो, कपातला आईस्क्रीम, तसं आपल्याला हे कलिंगड खायचं आहे. कलिंगड तो यासाठी मला अशी खूप भूक लागली असं वाटतंय मला. तर हे कलिंगड आपण खालून यासाठी कापलं की ते प्लेटमध्ये असं स्ट्रेट राहावं. आणि असं घेऊन तुम्ही खिडकीत बसून किंवा बाल्कनीत बसून जर तुमच्यासोबत खाणारा पार्टनर असेल तर त्यासोबत सुद्धा बसून तुम्ही खाऊ शकता, कारण सोबत खाल्ल्याने त्या पदार्थाची चव आणखीन वाढते. म्हणा काय कसं करायचं आता. गेल्या 1 आठवड्यापासून कंटिन्यू पावसाने जोर धरलेला आहे मुंबईमध्ये. खरं तर सुरुवातीला मला खूप आनंद झाला की यार एवढ्या वेळानंतर, जुलै महिना चालू झाल्यानंतर खरं तर पावसाला सुरुवात झाली. असं वाटत होतं दुष्काळ पडतोय की काय, बट आता असं वाटायला लागले ओला दुष्काळ पडतोय की काय. इतका पाऊस सध्या मुंबईमध्ये होतोय आणि सगळ्यांची हालत खराब झाली. 3 ते 4 दिवस झाला आम्ही घरातून बाहेर नाही निघू शकलो. लकीली आमची कामं घरून होतं, त्यामुळे आम्हाला घराबाहेर पडायची तेवढी गरज नाही पडत आहे. बट आपण घर बसल्या लोकांना सल्ले देतो की यार तुम्ही घराबाहेर पडू नका. पण ज्या लोकांचं कामच घराबाहेर पडल्याने होत आहे त्या लोकांनी करायचं तरी काय, किती दिवस त्यांनी घरी बसून काढायचे, हा एक प्रश्न समोर पुन्हा उभा राहतो कोणाला जेव्हा आपण सल्ला द्यायला जातो तेव्हा. पण इथे आता असं देखील झालंय की लोक घरी राहून सुद्धा तितकेसे सेफ नाही आहेत. मी जेव्हा मानकुला राहायचो 2 वर्षापूर्वी, तेव्हा चाळीमध्ये घर असल्यामुळे कधी कधी असं वाटायचं की इतक्या जोरात पाऊस आणि वारा येतोय, पत्र्याचं पान उडून तर का नाही जाणार. पण त्यानंतर मी आता पनवेलला शिफ्ट झालो, बिल्डिंगमध्ये राहायला लागलो आणि आता असं वाटू लागलं यार स्लॅब तर पडणार नाही ना, कारण बऱ्याच ठिकाणी आता असे किस्से घडलेत की लोकांच्या बिल्डिंगचे स्लॅब हे त्यांच्या अंगावरती पडायला लागलेत. आणि आत्ता रिसेंटली म्हणजे 2-3 दिवसापूर्वीचीच गोष्ट आहे की कामोड्यातल्या एका घराचा स्लॅब पडला आणि कोणती तरी व्यक्ती दगावली. म्हणजे माणूस ना घराबाहेर सेफ आहे ना सध्या घरात सेफ आहे. सो जितकं तुम्हाला जपता येईल, जितकी स्वतःची काळजी घेता येईल तितकी तुम्ही काळजी घ्या. कोणावर डिपेंड राहू नका की यार तो येऊन माझी काळजी घेईल किंवा तो येऊन मला वाचवेल. त्यामुळे तुम्ही स्वतःची काळजी घ्या. स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे आणि प्रयत्न करा की तुम्ही तुमच्यासोबत असणाऱ्या व्यक्तीची जर तुम्हाला काळजी घेता आली तर त्याचीसुद्धा काळजी घ्या. सध्या स्पेशली 2-3 गोष्टी सांगेन मी या आठवड्याभराच्या अनुभवावरून, की सध्या पाणी येतंय पण पाणी गढूळ येतं. तुम्ही जर पाणी फिल्टरचं जरी पित असाल तरी गरम करून पाणी प्या. आणि सध्या बाहेरचं जे वातावरण बघता तुम्ही, घरामध्ये तुमच्या बेसिक मेडिसिन्स आणून ठेवा, जसं सर्दी खोकला
जुलाब किंवा इतर ज्या गोष्टी तुम्हाला इझिली होतात त्या सगळ्यांच्या मेडिसिन्स तुम्ही घरामध्ये आणून ठेवा, जेणेकरून अशा भर पावसात तुम्हाला बाहेर नाही पडावं लागणार. त्यासोबत चमनप्रश असेल तर चमनप्रश का इम्युनिटी थोडीशी तुमची स्ट्रॉंग होते. स्टीमर तुमच्या घरामध्ये असू द्या. मी आत्ता जस्ट प्रतीक्षाचा BP चेक केला. माझ्या वेळेस मी ही BP मशीन घेतली होती आणि तिला देखील थोडंसं बरं नाही. काय झालं तुला? सर्दी खोकला या वातावरणामुळे. आणि लकीली आमच्याकडे त्या मेडिसिन्स अवेलेबल होत्या, त्यामुळे आम्हाला असं हॉस्पिटलमध्ये जायची किंवा मेडिकलमध्ये जायची गरज नाही पडली. घरच्या घरी उपाय करून आम्ही आता बरं होतोय. सो बेसिक या सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे सध्या तुम्ही तुमच्याने तुमच्या कुटुंबाची काळजी ही आवर्जून घ्या. आय नो की मी खूप जास्त बोललेलो आहे, बट ते गरजेचं होतं. पाऊस एवढा मुसळधार आहे की आमच्या घरी सुद्धा लिकेजचा प्रॉब्लेम स्टार्ट झाला आहे आणि खूप लेट कळलं ते पाणी गळतं आहे. लिटरली बॅग आणि आमची मॅट्रेस ओली झाली तेव्हा समजलं. तर श्री तुम्हाला दाखवेल की कुठे एक्झॅक्टली लिकेज होते. तर सध्या आम्ही बेडरूममध्ये झोपायला ही पोर्टेबल आम्ही गादी घेतलेली आहे, त्यावरतीच आम्ही झोपतो. तर ही गादीसुद्धा एक साईडनी भिजली, कारण हिला फोल्ड करून आम्ही इथे ठेवतो आणि इथे बघाल तुम्ही अजून देखील इथे पाणी येते या भागातून, आणि त्यामुळे आमची गादी भिजली, प्रतीक्षाची बॅग भिजली. आणि त्यासोबत इथून आता एक नवीनच गोष्ट कळाली, इथून देखील लिकेज व्हायला लागलेला आहे. तो सध्या रेंटेड अपार्टमेंट आपला असल्यामुळे आपण कंप्लेंट केलेली आहे ओनरजवळ. ती लोक या सगळ्या गोष्टी बघतील आणि यावरती एक सॉल्युशन काढतील. पण ठीक आहे गाईज, आजचा हा व्हिडिओ शॉर्ट अँड सिम्पल मी इथे संपवतोय. जर काही कारणास्तव तुम्हाला जर का आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एकदा एक लाईक करा. तुम्हाला जर ही इन्फॉर्मेशन कोणासोबत शेअर करावीशी वाटत असेल तर आपला व्हिडिओ नक्की तुम्ही पुढे शेअर करा. सो भेटू पुन्हा लवकरच अशाच कोणत्या तरी एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या. मनाबाई, होय कुठे चालली एवढ्या पावसात बाळा? चला चला घरी, घरी चल, घरी चल, चल बाळा. पावसात जाऊ नको. अगं आवरत पण नाही आहेस मला. पाण्याची खरं तर तिला ॲलर्जी आहे, पण नुसतं घराबाहेर जाऊन डोकवायचं असतं.